आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। राजकिरण लँडिंग चेंजेस प्रकरणी पेठ वडगाव पोलीस ठाण्यावर 30 जूनला आसूड मोर्चा, दोषींची चौकशी होऊन कारवाई करण्याच्या मागणीसाठी बंडखोर सेना पक्षाचा इशारा। पेठ वडगाव प्रतिनिधी राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हजारो गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी बंडखोर सेना पक्षाच्या वतीने मंगळवार दिनांक 30 जून रोजी पेठ वडगाव पोलीस ठाण्यावर भव्य आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा वडगाव नगर परिषदेचे नगरसेवक शिवाजीराव आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना आवळे म्हणाले की राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर या नावाने गेल्या काही वर्षात राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात निधी संकलित करण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। मोठ्या परताव्याचे आमिष, बिनव्याजी कर्ज योजना आणि आर्थिक उन्नतीची आश्वासने देत अनेक शेतकरी, कामगार, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांकडून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे। मात्र आज अनेक गुंतवणूकदारांना त्यांची मूळ रक्कमही परत मिळालेली नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे। या प्रकरणी बंडखोर सेना पक्षाच्या वतीने पेठ वडगाव तसेच पलूस तसेच विविध शासकीय कार्यालयाकडे वेळोवेळी निवेदने देऊन चौकशीची मागणी करण्यात आली। कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनेही करण्यात आली। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले। या आवळे पुढे म्हणाले की राजकिरण प्रकरणाचे मूळ कामकाज तळसंदे व किनी परिसरातून सुरू झाले होते, त्यानंतर कार्यालय पलूस येथे हलवण्यात आले। या संपूर्ण प्रकरणात विविध व्यक्तींची नावे समोर येत असून निधी संकलन, बैठका, प्रचार प्रसार आणि गुंतवणूकदारांशी संपर्क याबाबत त्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे। आसूड मोर्चाच्या माध्यमातून संस्थेची कायदेशीर स्थिती जाहीर करणे, सर्व आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करणे, निधी संकलनाची चौकशी करणे, संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवणे, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करणे, गुंतवणूकदारांच्या पैशांचा तपशील जाहीर करणे, तसेच चौकशीत गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणे आदी प्रमुख मागण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून हजारो गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे। प्रशासनाने तात्काळ निष्पक्ष चौकशी सुरू करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिवाजीराव आवळे यांनी दिला। सदर पत्रकार परिषद पेठ वडगाव येथील बंडखोर सेना पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। पत्रकार परिषदेत राजकिरण प्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी, प्रशासनाकडे करण्यात आलेल्या मागण्या, आतापर्यंतचा पाठपुरावा आणि दिनांक 30 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या आसूड मोर्चाची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेला बंडखोर सेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, उपाध्यक्ष राहुल देडे, ओम वाकसे, वडगाव युवक शहर अध्यक्ष भालचंद्र दबडे, संपर्क प्रमुख प्रवीण सिंह फाळके तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।